नारायण येत आहेत. 1 लाखाची स्पर्धा चांदीची ट्रॉफी जिंकतात. त्या इन ॲक्शन या टीममध्ये खेळले होते. खूप चांगली मॅच आकाशमती मेट आणि साईरा कुडूस या दोन टीममधील पाहायला मिळेल. बॅटर पाठवा मेट टीम, जरा घाई करा, ओपनिंग जोडी पाठवायची आहे. चला स्पीडअप करा मॅच. बॅटर बॅटर का उभे आहेत? चला पाठवा, कारण फिल्डिंग लेवलला तयार आहेत आता बॅटर. मेट टीम घाई करा. चला साईरा कुडूस टीम. चला बॅटर. पंचांनी कॉल केलेला आहे, बॅटर पाठवायचे आहेत. अंपायर कॉलिंग, बी फास्ट बॅटर. अभिजात क्रीडा मंडळ आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 AKM ट्रॉफी 80 26, 27, 28 जानेवारी 2025. आज 28 जानेवारी म्हणजेच या ठिकाणी बघू शकता आपण 2025च्या सीझनमधील अंतिम स्पर्धा आणि ती सुद्धा भव्य दिव्य वाडा टेनिस विश्वामध्ये पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 51,000 रुपये माननीय श्री योगेशजी बबनराव पाटील साहेब, श्री गणेश इन्फ्राचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून 51,000 प्रथम पारितोषिक. द्वितीय पारितोषिक कैलासवासी अशोक कुशभाऊ ठाकरे यांच्या स्मरणार्थ विद्यमान काँग्रेस साहेब वाडा तालुका अध्यक्ष स्वप्नील अशोक ठाकरे साहेब 80 यांच्या माध्यमातून 31,000 रुपये रोख रक्कम. तृतीय पारितोषिक 21,000 रुपये मान्य श्री नरेशजी काळेसाहेब माजी पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक. आकर्षक सर्व चषक मान्य श्री प्रसाद रमाकांत पाटील, मान्य श्री प्रथमेश रमाकांत पाटील यांचकडनं. मालिकावीर LED TV मॅन ऑफ द सिरीज कैलासवासी केशव गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण केशव पाटील, अभिजात क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण केशव पाटील ठाकरे यांच्या माध्यमातून अभिजात क्रीडा मंडळ 80 कडनं मॅन ऑफ द सिरीज आहे. तर स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी रिअल अकॅडमी शशांक कमळाकर ठाकरे, विशाल रत्नाकर ठाकरे यांचकडनं. मॅचला सुरुवात या ठिकाणी होताना पाहू शकतायत. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू कैलासवासी चंद्रकांत चांगो ठाकरे यांच्या स्मरणार्थ सागर चंद्रकांत ठाकरे यांच्याकडनं. मॅचला बनाट सुरुवात. पहिला बॉल पुल केलाय, वाईडी मिड विकेट डीपला चेंडू होतोय. पहिल्या बॉलवर दमदार चौकार, 1 बाउन्स, बाउंड्री. तसेच या स्पर्धेसाठी एक प्रेक्षक कक्ष व 2 खेळाडू कक्ष मंडप मान्य श्री विजय माधव रिकामे साहेब यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक टीम कॅप्टन करिता कैलासजी मधुकर ठाकरे यांच्याकडनं बिस्लरी बॉटल बॉक्स दिला जात आहे. मॅच फनाट आहे. एका बाजूला पाहता आपण बॅटिंग करताना आकाशमोती मेट ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्यांना चौकार लगावलाय सुमित आणि अजित. स्ट्रेटला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चिराग भानुशाली डायरेक्ट हिट केलेली आहे. महत्वाची विकेट. हार्ड हिटर बाद मिस्टर अजित भोपळाई न फोडता रनआउट न स्वस्त आणि मस्त विकेट मात्र कुडूस संघानं मिळवली. बॅक टू डगआउट. मोठा धक्का मेट टीमला. एक चौकार, त्यानंतर रनआउटची विकेट. एका रनसाठी मात्र विकेट जाते. लक्ष नव्हतं नॉन स्ट्राईक एंड बॅटरचं. अजितचं पूर्ण लक्षच नव्हतं बॉल नक्की सर्कलच्या बाहेर गेलाय की नाही ठाऊक नव्हतं आणि फायदा उचलला चिरागनं. डायरेक्ट हिट. बॉल नंबर 3 घेऊन येईल पॉवर प्लेमध्ये सौरभ. सध्या खूप चर्चेचा विषय वाडा टेनिसमध्ये ओपन क्रिकेटमध्ये अंडर 20च्या टीममध्ये खेळतोय. चॅलेंजर ट्रॉफी गाजवली होती या गोलंदाजानं.
कॅच पकडतो विशाल वल्टेच्या हातामध्ये, स्लिप झोन मध्ये कॅच, दुसरा धक्का बसतोय, स्वस्त्यामध्ये विकेट जात आहेत, पुन्हा लगातार दुसरी विकेट, दुसरा धक्का आकाश मेट टीमला, साईराज कुडूस टीमने केली कमाल. या डिझाईन आणि महाराष्ट्र पोलीस सेवा मिस्टर विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये येताना अफलातून हा रिटर्न म्हणून ओळख, लांब लांब षटकार ज्याचे आपण कित्येक वर्ष पाहिलेत. या सीझनमध्ये आज आम्हालाही बॅटिंग पाहायला मिळणार आहे. वाडा प्रीमियर लीग गाजवलेला खेळाडू, परंतु समोर आहे सौरभ सवर, यंग ब्रिगेड. अगदी बघितलं आपण तर अंडर-20 मध्ये ओपन क्रिकेट सातत्याने खेळत आलाय. आणि साईराज कुडूस टीम काय जबरदस्त मात्र नवीन नवीन खेळाडू तयार करताना महेश भोईर, अप्रतिम मात्र योगेश चौधरी असतील, गौतम पटेल असतील, रोशनसारखा खेळाडू, सौरभ सव्वरसारखा खेळाडू आपण पाहिलं या खेळाडूंना मात्र तयार केलेले. आणि अचूक टिचून मारा बॉलिंगचा काय हे सौरभ सव्वरनं दाखवलंय. 2 विकेट घेतलेले आहेत, धावफलक 4 वरच आहे. बॉलचा खेळ झाला आतापर्यंत 3. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ. विश्वनाथच्या बॅटची एज घेऊन चेंडू थेट निघालाय लॉंग स्टॉपला, सुसाट वेगानं, गतीला दिशा मिळाली. चौकार, 4 धावा, खणखणीत बाउंड्री. अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफी लाईव्ह वर आमचे प्रेक्षक मात्र स्पर्धेला सकाळी अगदी 9:30 पासून जोडलेले आहेत. सावली क्रिएशन, हरेश पालवी प्रिंटिंग टी शर्ट आणि त्याचबरोबर लाईव्ह थेट प्रेक्षेपण सावली क्रिएशन. मॅनेजर आपण कल्पेश गोतारने आणि टीम एंटायर टीम पाहतायत. खूप चांगलं काम पाहते. अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफी थेट प्रेक्षेपण लाईव्ह करताना स्कोरर असेल, त्याचबरोबर संपूर्ण गुणलेखकाची भूमिका असेल. स्क्रीनवर तुम्हाला ऑल इज वेल सगळं पाहायला मिळतं. सर्कलवरनं खेळलाय, ऑन साईडला शॉट, टायमिंग टेम्परामेंट बेमिसाल, बॅक टू बॅक दुसरा चौकार, बाउंड्री. विश्वनाथची बॅट टळपते, मेट करिता एक चांगली बाब. या डिझे वर 2 मध्ये तुमच्या समेत मी जोडलं जाईल. तोपर्यंत एक मधुरमय संगीत तुमच्यासाठी. एडिझे यॉर्कर खोलवर चेंडू, या ठिकाणी सन्मान दिला, फक्त दिशा दिली, डिफेन्स पद्धतीने खेळला. 1 धाव. निखिल रावते बॉलिंग मार्कवर. चांगली बॉलिंग संघाची ताकद बनते. गोलंदाज बॉल जर मारण्यासाठी देईल तर बॅटर बॉल ठोकणार आहे, अन्यथा मिस टायमिंगनं विकेट जाते. म्हणजे क्रिकेटचा खरा आत्मा सर्वप्रथम कुठे सुरू होतोय तर गोलंदाजी. बॉल तयार, टायमिंग प्रॉपर, फक्त दिशा दी. फुलटॉस बॉल होता, गॅप परफेक्ट आहे. अफलातून प्रयत्न फिल्डरचे होते, चेंडू सीमा पार. 4 धावा, येतोय चौकार. अफलातून प्रयत्नांना यश मिळालं नाही, परंतु त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं की मी संघर्ष सोडणार नाही. क्रिकेट हा जिद्दीचा खेळ असतो, कारण 10 संघ, 8 संघ, 12 संघांचा स्लॉट असतो. त्यामध्ये कोणीतरी एक जिंकतो, पण चर्चा हारणाऱ्या टीमची सुद्धा होते. कसे जिंकले याची तर होतेच, पण हारणारे कसे हारले हेही मनामध्ये राहतं.
संघर्ष मोठा असावा लागतो. हरला तरी इतिहासही होतो. गोलंदाज तयार. हा बॉल गुड लेनचा राईज होताना थेट विकेट किपर योगेश चौधरी यांच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. धाव फलक थांबला या डॉट बॉलनं. स्कोर मात्र 18 वर आहे. चांगली धावसंख्या आहे, परंतु षटक नंबर 2चे 3 बॉल संपलेत. 9 बॉल 18. निखिल रावतेचा बॉल राईट अप राऊंड विकेट आणि लगवलाय अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे आणि या फिल्डिंग करिता मग बघता आपण तर एक बाउंड्री आणण्याचा प्रयत्न आला, त्यानंतर आत्मविश्वास बॉलरचा उंचावला, डॉट बॉल आला आणि आता मात्र एक धाव. चौकार बसला, परंतु धावा कव्हर केल्या पुढच्या 2 बॉलमध्ये. एकच धाव देताना 19 धावा. स्कोर कुठपर्यंत जाईल, रन रेट किती येईल प्रति ओव्हरला, संघर्ष अजून प्रत्येक बॉलला सुरू आहे. टाइमिंग प्रॉपर. गेंद तो गई तारामंडल में, आर पार गगनचुंबी षटकार. डीजे थँक्यू. रॉकेट षटकार. दीपेश घोलपने कालचा दिवस गाजवला. 20 बॉल 91. इतिहास महाराष्ट्र टेनिसमध्ये अभिजात क्रीडा मंडळामध्ये झाला. अगदी बघितलं मेडन ओव्हर पहिला दिवस गाजवला. धापशी आतिश धापशीनं मिडन ओव्हर करताना 3 विकेट हॅट्रिक त्याच ओव्हरमध्ये घेऊन दाखवली. आजचा दिवस कोण गाजवणार? विश्वनाथ मात्र गाजवतोय. चांगला प्रयत्न निखिल रावते. चांगला बॉल होता, पण त्यावर मात्र चौकार मिळतोय. टायमिंग प्रॉपर. बघा पाहत राहा रॉकेट षटकार. पब्लिक खुश, पैसा वसूल बॅटिंग. मिस्टर डेंजर विश्वनाथ. थँक्यू. आला रन रेट 62 धावसंख्या. फळकर मात्र 63. वैयक्तिक विश्वनाथ खतरनाक इनिंग साकारतायत. षटकार 2, 3 षटकार. 37 धावा. बॉल बाकी राहत आहेत अजून या ओव्हरचे 3. 50 बनवेल काय? पूल केले आणि येतो चेंडू सीमा रेषा पार. 43 धावसंख्येवर विश्वनाथ आणि टीम पोहोचते आकाशस्मृती मेट 69 धावा. थँक्यू. ज्या पद्धतीनं तोप मात्र गरज आहे मेट टीमची, कारण साईरा कडूस टीमकडे सुद्धा बॅटिंगच्या तोपा आहेत. सौरभ सवर, योगेश चौधरी, विशाल वल्टे. हार्ड हिटिंग बॅटिंग त्यांच्याकडे सुद्धा आहे. सुरेख फटका. चेंडू मात्र या ठिकाणी लॉंग ऑन झोन कडून डीप लॉंग ऑन क्षेत्रात येतो. काय फिल्डिंग आहे, टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षणासाठी. जेवढ्या स्पीडनं रनअप घेतलाय बॅटरनं सुद्धा. 2 धावा येत आहेत 2 षटकार बसल्यानंतर. पहिल्या 2 बॉलमध्ये एकच धाव आली, त्यानंतर व्हाईट बॉल पडला, 2 षटकार आणि 2 सिंगल आल्या, म्हणजे 14 धावा या ठिकाणी झटापटीनं खेचल्या. धावसंख्या 71. हाय स्कोर आजच्या दिवसातील. अंतिम बॉल चिरागवर सुद्धा अटॅक झालाय. राहिला होता, वाचला होता, बचावला होता एका ओव्हरला, परंतु अंतिम षटकात समाचार घेतलाय. चेंज ऑफ पेस चा वापर, त्यावर मिळते 1 धाव. 22च्या स्वरूपामध्ये लेग बाय. 45 धावा नाबाद इनिंग साकारताना पत्रकार पवन शेलार यांचं आगमन होते. वेलकम. आपलं अभिजात क्रीडा मंडळच्या वतीनं हार्दिक स्वागत पत्रकार पवन शेलार सर. वेलकम, सुस्वागतम. VIP डायस. धावसंख्या झालेली आहे 73 टू विन. वैयक्तिक नाबाद इनिंग 45 धावा. टाळ्या वाजवायच्या विश्वनाथ साठी. अनिल बबन खिलारे साहेब यांच्याकडनं मोलाचं योगदान या स्पर्धेला. आता ब्रेक झालेला आहे. अजितजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते पवनजी शेलार धडाईचे पत्रकार, अभ्यासू पत्रकार यांचा सत्कार अभिजात क्रीडा मंडळाच्या मुख्य मंचावर केला जात आहे. दरम्यान 2 मिनिटं
2 मिनटं. आता काल आपण एक अनुभव घेतले होते सगळ्या आमच्या जुन्या खेळाडूंचे. तर ही जी स्पर्धा आज आपण सगळे बघतो ऑनलाईन, डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे. पूर्वी एक 20-25 वर्षापूर्वी जे आम्ही क्रिकेट स्पर्धा भरवायचो त्यावेळेस काही अडचणी यायच्या. काल प्रवीण दादाने सुद्धा अनुभव शेअर केला होता. आज आपण अजून 1-2 आमचे कार्यकर्ते आहेत. हां, सत्कार. पत्रकार पवनजी शेलार, अभ्यासू पत्रकार, यांचा सन्मान मुख्यमंत्र्यावर या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर सचिनजी हरड यांनाही विनंती, आपण व्यासपीठावर यायचे. प्लीज वेलकम मामा. सचिन मामा या. सचिनजी हरड, टेनिस विश्वामध्ये मोठं नाव. ओव्हर टू कॉम्बॉक्स आपण या ठिकाणी जात आहेत. टॉस करण्याकरिता पुढचा सामना आपण या ठिकाणी बघू शकतायत. दोन्ही टीमचे कॅप्टन गुड्डू 11 वसुरी, विपक्ष सर भुलेश्वर काका, कळंबे. आमचे ग्राम सुधाराचे अध्यक्ष आणि माजी खेळाडू. तुम्ही एखादा अनुभव सांगा त्यावेळेस क्रिकेट मॅचचा, कसं आपण परिश्रम करायचे त्यावेळेस. त्यावेळेस आम्ही कळंबे टीम पैसे- कॅप्टन आले का? वर्गणी गोळा करून पुणे, मुंबई, सोलापूर, सातारा, सांगली इकडे असे आम्ही जायचो. ट्रक पकडून जायचो. यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र ठाकरे बाईकवर जायचे टीम आणा. म्हणजे त्यावेळेस व्हॉट्सॲप वगैरे नव्हतं, तर मग एक लिस्ट मिळायची की तुम्हाला टीम आणायला जायचे. महेंद्र चला आम्ही मॅचला असंच एकदा टीम आमंत्रित करण्यासाठी जम्बोकडे गेलो होतो कोचिवड्याला. आणि चला सामन्याला सुरुवात करा. जम्बो आणि त्याची टीम प्रॅक्टिस करत होती आणि आमच्या आमंत्रणाला मान देऊन त्यांनी त्वरित होकार कळवला होता आपल्या स्पर्धेसाठी. आदरणीय सचिनजी हरड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती अरुणजी ठाकरे यांना आपण करूयात. आदरणीय सन्माननीय सचिनजी हरड, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. चला चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा आणि मॅचला इथे सुरुवात करायची आहे. तुम्ही पाहत आहात प्रमोद ठाकरे आम्ही यांचं आगमन होत आहे, व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे नरेश ठाकरे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आणि रमेश पाटील आमचे भाऊजी मांडवे, ऐन शेतकऱ्यांचे सगळ्यांचे मित्र, त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. चला मॅचला सुरुवात करा. सत्कार चालूच राहतील. विजयाकरता साईराज स्पोर्ट्स कुडूस संघाला करायच्या 73 धावा. भला मोठा धावसंख्येचा डोंगर उभा केलाय गावदेवी स्पोर्ट्स क्लब मेट या संघानं. गोलंदाजीला होती इथं सुरुवात. विश्वनाथ ज्यानं 45 धावांची बहरदार इनिंग या सामन्याच्या माध्यमातून इथं पेशकश केली आहे. सौरभ सवरवर बरेचशी दारोमदार असणार आहे आता या सामन्याची. स्ट्रायकर एंडवर खेळाडू आहे, नव्या दम्याचा, नव्या ताकदीचा एक प्रतिभावान खेळाडू आणि त्याच्या विपक्षात गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आल्या स्वागत केलंय. थांबेल तर त्याचं नाव सौरभ सवर कसलं, कारण एक काटक खेळाडू या वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला म्हणून त्याची ओळख त्यानं प्रस्थापित केली आहे. पहिल्या बॉलवर स्वागत केलंय षटकारानं. थँक्यू. आणि या षटकारानं सुरुवात केला सौरभ सवर. खरं तर आदरणीय संदीप भाऊ पाटील SP बिलोशीचं चषक ज्या खेळाडूनं अक्षरशः गाजवलं आणि मागच्या वर्षीच्या देखील अनेक स्पर्धा या खेळाडूनं बहुतांश वेळा अत्यंत स्वतःचा जो दर्जा आहे त्याची जी गुणवत्ता आहे ती दाखवली आहे. बॉल तयार. स्वराज आलेत ओव्हर द स्टम्प्स. स्लॉक स्वीप करायचा होता. पंच विजय बटाला सर इशारा करतायत. उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर आहे चेंडू, त्यामुळे एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. कळंबे संघ इथं उपस्थित झालाय, त्यांचं देखील मनपूर्वक आपण करूयात स्वागत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. पंचांची एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे ती मात्र 7. स्वराज पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेट. फुलटॉस होता. मनगडाच्या साह्यानं वळण दिलं बॉलला.
बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. इक्विनॉक्स मधून 4 धावा इथून प्रस्थापित करेल साईराज स्पोर्ट्स क्लब कुडूस हा संघ. आणि या चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. मुंबई क्रिकेट असोसिएशन अंडर-12 बॉयज सिलेक्शन ट्रायल्स. शेड्यूल ऑफ दिस ट्रायल्स 5 आणि 6 जानेवारीला वानखेडे स्टेडियम चर्चगेट येथे. त्यानंतर 10 आणि 11 जानेवारी साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार. त्यानंतर 19 आणि 20 जानेवारी 2026ला डोंबिवली जिमखानामध्ये तुम्हाला ते शेड्यूल आहे. आणि 24-25 जानेवारी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन वाशी. तर जे खेळाडू आहेत त्यांनी इथे निश्चित सहभाग दर्शवा. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या भरपूर बाहेर बॉल आहे. एक्स्ट्रा धावा धावफलकावर जोडल्या जातील. रणनीती आखावी लागणार आहे इथे मेट संघाला देखील, कारण कुडूस संघ इतक्या सहजासहजी बॅकफुटला ढकलला जाऊ शकणार नाही हे देखील सत्य आहे. आज मॉर्निंग क्रिकेट क्लब चे सदस्य आदरणीय नितीनजी कोर साहेब, तुम्हाला विनंती आहे मुख्य क्रीडा मंचावर येऊन सन्मानाने आपण स्थानापन्न व्हायचंय. पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12. सुरुवात करतानाच म्हणजे गाडी सुरू करतानाच खरं तर डबल टॉप गिअरवर सुरू केली आहे. सौरभ सवर हा ज्या खेळाडूवर खरं तर कुडूस वासियांनी आता विश्वास ठेवला आहे. स्वराज पुन्हा एकदा गावदेवी मेटला इथून प्रमोट करतोय. फटका फसलाय. अत्यंत महत्वपूर्ण क्षण आणि या कॅचची किंमत काय ती ठाऊक होती गावदेवी मेटला. चैतन्यानं टिपलाय झेल आणि इथे संपवलाय सौरभ सवर या फलंदाजाचा खेळ. थँक्यू डीजे. आपण जाऊया टॉसकडे. विद्यमान उपसरपंच गोरे ग्रामपंचायत आणि ऐंशेत अभिजात क्रीडा मंडळाला मुला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व अनिलजी खिलार यांच्या हस्ते शुभ असते टॉस. कळंबे वर्सेस वसुरी. टॉस विन कळंबे टीम. अगदी बघितलं तुम्ही फार कमी टुर्नामेंट खेळतायत आणि मानाच्या या एवढ्या मोठ्या नियोजनबद्ध सुंदर देखण्या स्पर्धेमध्ये अभिजात क्रीडा मंडळ तुम्हाला एंट्री दिली. आपलं मत काय? खूप सुंदर आयोजन आहे. इथे खेळायला भेटतं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. एवढ्या सुंदर टुर्नामेंटमध्ये आम्हाला सुद्धा क्रिकेटची खूप आवड आहे, पण सगळे व्यावसायिक करतात त्याच्यामुळे थोडा टाईम कमी भेटतो. पण आवडी खूप आहे. त्या आवडीने आम्ही इथे खेळायला आलो आहे आणि जिद्दीने आम्ही आमचं क्रिकेट दाखवू इथे. आणि आम्ही आता टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहेत. वेल डन. बेस्ट ऑफ लक कळंबे टीम. या ठिकाणी फिल्डिंग घेतलेली आहे गुड्डू 11 वसुरी टीम. आपण खूप चांगलं क्रिकेट खेळतायत. टीम चांगल्या करंटमध्ये आपली आहे, परंतु ट्रॉफी आपण जिंकावी प्रत्येकाची इच्छा आहे. आज काय मनामध्ये आहे? काय नाही, 5 ओव्हरमध्ये फक्त 60 ते 70 धावांचा टार्गेट असेल बस. वेल डन. बेस्ट ऑफ लक कॅप्टन. अनिलजी खिलारे आमच्या समिती या ठिकाणी आहेत. मॅचचा आनंद आपण सुद्धा घ्यायचा VIP मंचावरनं. जाऊया थेट समालोचक कक्षामध्ये. प्रकाश, पाणी घेऊन ये. प्रकाश, पाण्याचे बॉक्स घेऊन ये. बॅटची लीडिंग एज घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत पोचला होता. सुदैवानं बचावलेत लेजेंड क्रिकेटर योगा या टोपण नावानं प्रसिद्ध. आणि आता योगेश पाटील सरांना तुम्ही पाहतायत डाऊन दी एंड. कुडूस क्रिकेटमधला एक व्यावसायिक तसेच या मातीशी नाळ जोडलेला खेळाडू सध्या क्रीडांगणावरती उभा आहे. अगदी 50शी गाठत आलेत तरी देखील अगदी त्यांच्या शरीरावर चरबीचा लवलेज देखील तुम्हाला दिसणार नाही. काटकता किंवा शरीराची फिटनेस कशी राखली गेली पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे योगेश चौधरी सर. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. स्वराज. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका पहा. विशाल वलटे टिपिकल कॉपी बुक स्टाईल. हा बॉल केलाय पूल. तो ठरतोय सक्सेसफुल. षटकार. थँक्यू डीजे. विशालच्या बॅटमधनं आलाय. पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर 6 षटकाराचा खेळ. इथे 19 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. म्हणजे पहाटेची पहिली देवघर ठाणे जी बस जायची ती बस पकडून ठाण्याच्या सेंट्रल मैदानावरती पहाटे 6, 6:15च्या दरम्यान पोहोचणारा हा कुडूसकरांचा अभिमान असणारा विशाल शांताराम वलटे नावाचा खेळाडू. अफाट मेहनत केली या खेळाडूंनी, म्हणून आजपर्यंत इथवर पोहोचलेत. आणि मग तिथे परिस्थिती आड आली किंवा काही अपडाऊन्स आले त्यामुळे त्याला बॅकफुटला यावं लागलं. परंतु चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. गावदेवी मेट एक तंत्रशुद्ध फलंदाज किंवा टेनिस क्रिकेटमधला एक अव्वल दर्जाचं क्रिकेट कसं खेळलं जावं ते खरं तर शिकण्यासारखं आहे विशालकडनं. षटक क्रमांक 2 विश्वनाथ भोईर आलेत.
पेशानं खरं तर पोलीस आहेत आणि आज कुडूसकरांना त्या पोलिसी माराचा त्यांनी जे निश्चितच प्रात्यक्षिक दाखवलं. चला स्पीडअप करा, थोडी घाई करा. आई गावदेवी मेट संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. समोर आहे लेजेंड क्रिकेटर योगेश चौधरी सर. सुंदर गोलंदाजी, अक्रॉस सीम ऍक्शन गोलंदाजी करतोय. विश्वनाथ भोईरनं सुरुवात चांगली केली आहे. असं आपण म्हणतो की सुरुवात जर चांगली झाली तर शेवट देखील तितकाच चांगला आणि तितकाच गोड होतो. आदरणीय शिवसेना तालुका प्रमुख निलेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. आदरणीय नंदनजी पाटील साहेब त्यांच्या समवेत, त्यांचं देखील इथे आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. कट्टर कडवट शिवसैनिक तथा राजकीय पटलावरचं एक फार मोठं नाव आहे. चौकार आला. निलेश दादांच्या स्वागतार्ह हा चौकार आणि या 4 धावांच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. 73 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे साईराज स्पोर्ट्स क्लब कुडूस या संघाच्या माध्यमातून आणि त्यातल्या 73 धावांपैकी 23 धावा इथे मात्र जमा झाल्यात. आदरणीय तालुका प्रमुख तथा त्या पदाला प्रवीण काका खरं तर प्रॉपर नाव देण्याचं, न्याय देण्याचं जे काम आहे ते या व्यक्तिमत्वानं केलंय. म्हणजे कट्टर कडवट शिवसैनिक कसा असावा, धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांच्या विचारांना आपलं पाईक मानणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय. दादांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. वळूयात क्रीडांगणावरती. फटका चांगला ऑन साइडला, मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. एक टप्प्या अखेर बॉल निघून जाईल ओव्हर द रोप. चेंडू चाललाय सीमारेषे पलीकडे आणि इथे आलाय आणखीन एक दमदार फटका, चौकार. थँक्यू, धन्यवाद डीजे. चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल पोहोचली आहे 27 या आकड्यावर. आणि या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये खरं तर कधी आम्ही देव पाहिला की नाही ठाऊक नाही, परंतु धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या स्वरूपात आम्ही देव पाहिला. 27 आकडा जसा आला साहेबांची आठवण झाली. 27 जानेवारी साहेबांचा जयंतीचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक कष्टकऱ्यांच्या गरिबाच्या घरात जाऊन अगदी झोपडीपर्यंत त्यांच्या व्यथा ऐकण्याचं काम आणि त्या सोडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तेच गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब. त्यांच्या पवित्र स्मृतीस या स्पर्धेच्या निमित्तानं अभिवादन. इथे मात्र अपील झालाय जरूर. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. विश्वनाथ भोईर गोलंदाजी करतायत. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात 27. पाठलाग सुरू आहे 73 धावसंख्येचा. योगेश चौधरी सर लेजेंड क्रिकेटर कुडूसचा एक अभिमानाचं नाव जे आहे ते सध्या क्रीडांगणावरती उभं आहे. विशाल शांताराम वोल्टेला तुम्ही डाऊन दी एंड पाहताय. गोलंदाज तयार आहे. राऊंड डिस्टन्स आलाय. फुल टॉस. मनगडाची अक्षरशः कलाटणी दाखवली आणि कौशल्य काय असतं क्रिकेटमधलं ते देखील दाखवत आहेत योगा चौधरी सर. इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि याच 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील, धावांची गती जी जाऊन पोहोचली आहे ती मात्र 29 या आकड्यावर. 73 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. क्रीडा मंचावर उपस्थित आदरणीय निलेशजी भोईर साहेब असतील तथा आदरणीय निलेशजी पाटील साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि ही दिग्गज मान्यवर या क्रीडा स्पर्धेवर इथे मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली या क्रीडा स्पर्धेची चर्चा महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार मोठ्या स्तरावर सुरू आहे. बॉल तयार. खोलवर टप्प्याचा बॉल स्टिअर केला, अक्षरशः खोदून काढलाय सिलिमिडॉन मधून. अत्यंत वेगाने बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये आणि जिथे फंबल पाहायला मिळालं, थोडीशी क्षेत्ररक्षणात हेराखेरी पाहायला मिळाली. त्यानंतर धावफलकावर जोडल्या गेल्या त्या 2. याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 31 या आकड्यावर. खरं मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण होतोय. अभिजात क्रीडा मंडळ 80 ट्रॉफीमध्ये मॉर्निंग क्लबचे सदस्य नितीनजी कौर साहेब यांचा मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जात आहे. मिलिंदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते मॉर्निंग क्लबचे सदस्य नितीन कौर यांचा सन्मान मुख्यमंत्र्यावर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफी. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत.
बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय निकटवर्तीय शिवसैनिक तथा तालुका प्रमुख वाडा तालुक्याचे निलेशजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान काँग्रेस साहेब वाडा तालुका अध्यक्ष स्वप्नीलजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते बाळासाहेबांची शिवसेना शिंदेगड तालुका अध्यक्ष निलेशजी पाटील यांचा सन्मान काँग्रेस वाडा तालुका अध्यक्षांकडनं शिवसेनेच्या तालुका प्रमुखांचा सन्मान अभिजात क्रीडा मंडळ ट्रॉफीमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. कारण काँग्रेस वाडा तालुका अध्यक्षांचे गाव 80 आहेत आणि अभिजात क्रीडा मंडळाच्या 80च्या स्पर्धेमध्ये शिवसेना बाळासाहेबांची चे अध्यक्ष माननीय प्रमुख तालुका श्री निलेशजी पाटील. वेलकम. थँक्यू सूरज. शिवसेना तालुका प्रमुख सध्या क्रीडा मंचावर आहेत आणि मी बऱ्याचदा म्हणतो ना का शिवसेनेचा संघर्षाचा काळ होता 1960 ते 70चं दशक. सुंदर गोलंदाजी, वेगावर स्वार झाला इथे गोलंदाज. डॉट बॉल स्वराज. सुरुवात चांगली केली आहे तिसऱ्या षटकाची. 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जशी यशस्वी झाली 107 हुतात्म्यांनी या मातीकरता बलिदान दिलं आणि तदनंतर मग मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी 19 जून 1966ला एका तिखट आणि चिवड बांध्याच्या मराठी माणसानं काळ्या पिवळ्या टॅक्सीवर उभं राहून चिंगारी फुंकली. नाव होतं बाळासाहेब ठाकरे. सुंदर अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र एक्झिक्यूट करतोय आणि एका पाठोपाठ एक स्वराजला ठाऊक आहे आता कशा पद्धतीने खेळी करायची आहे. इथे 2 लगातार डॉट बॉल आलेत. म्हणजे सूरज सर इथे जर आपण विचार केला ना विकेट घेण्यापेक्षा चेंडू निर्धाव टाकण्याला महत्त्व प्रस्थापित करतायत. गावदेवी मेटचं विशेष कौतुक केलं पाहिजे गोलंदाजांचं. मेरिटनुसार खेळी केली जाते. बॉलर इथे मात्र तयार ओव्हर द विकेट. योगेश चौधरी सरांचा हा फटका. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि झेल इथे दरडी मातेला केलाय दान आणि अत्यंत महत्वाच्या क्षणी अशा पद्धतीनं झेल सुटणं एकंदरीत याच पंचांकडनं टेक्निकली इथे तिसरा रिव्ह्यू आलाय. येस, आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. आमच्या ऑफिशियल टेक्निकल रूममध्ये रिअल अकॅडमीचे संचालक तथा क्रीडा विश्वाशी ज्यांचं अतूट नातं आहे ते आदरणीय शशांकजी ठाकरे सर उपलब्ध झालेत आणि संघर्ष सुरू आहे. फार मोठ्या धावांचा डोंगर समोर 73 धावा आहेत आणि त्याचा पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक जरूर झाली. खेळाडू कक्ष जो समोर आहे स्टेजच्या समोरचा तिकडचा खेळाडू कक्ष, ती व्हाईट कलरची स्कूटी बाईक आहे ती थोडी मागे घ्या. स्कूटी बाईकची लाईट एक धाव. चला थोडंसं स्पीडअप कराल कारण आज रविवारचा दिवस जरी असला तरी मी बऱ्याचदा म्हणतो की सूर्याचं दक्षिणायन सुरू झालेलं नाही विषुववृत्तामधून आणि त्यामुळे मकर संक्रांत देखील झालेलं नाही. दिवस अजून लहान आहे. सूर्यास्त लवकर होतो. त्या गोष्टीला इथे अधोरेखित करावं लागणार आहे. विशेषतः पंचांकडून देखील सूचना बऱ्याचदा गेल्यात खेळाडूंना. त्यामुळे खेळाडूंचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे आणि ज्या लाईनमन आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे, हंबल रिक्वेस्ट की तुम्ही चहूबाजूनं विखुरले जाल तर आपल्याला सहकार्य होईल. हा विशाल वल्टेचा ट्रेडमार्क आहे. हे 24 कॅरेट गोल्ड आहे विशाल वल्टे. महत्वाचा ट्रम्प कार्ड इथे मात्र तो लॉन्च करतोय. पाठवलाय षटकाराकरता बॉल. थँक्यू डीजे. या षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39. अजूनही विजयाकरता
34 धावांची गरज आहे. 34 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. आपण गाणं ऐकलं स्वर्गीय धर्मवीर गुरुवर्य आनंदगे साहेबांवर आणि खऱ्या अर्थानं हे फार मोठं नाव. फुलटॉस, ज्युसी फुलटॉस त्याला पाठवलाय टिपिकल कॅरेबियन स्टाईलनं. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. ऐन फार्मातला विशाल वल्टे इथे चमकायला सुरुवात झाली आहे आणि याच षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे ती मात्र 45. 2007 ला खरं तर याच गावानं एक ऐतिहासिक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटला दिला. 45 झाल्यात. 45 विजयाकरता मगाशी गरजेची होत्या 34, आता पाहिजेत 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. आणि चला थोडा स्पीडअप. हे प्रेशर जरूर आहे, प्रत्येक खेळाडूवर प्रेशर जरूर आहे, परंतु तरी देखील योग्य निर्णय वेगानं घेऊन आपल्याला खेळावं लागणार आहे. अर्षद मेमन होंडो खरं तर अनुपस्थित आहे आज. साईराज कुडूस या संघाचा प्रमुख खेळाडू आणि या पालघर जिल्ह्याचा सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख आहे तो खरं तर आज या पहिल्या मॅचमध्ये अनुपस्थित. 25 धावसंख्येची गरज आहे. हा खरं तर संघर्ष शिगेला पोहोचला आहे. एका बाजूला मेट आणि एका बाजूला कुडूस. 2 गावांच्या प्रतिष्ठेची लढाई सध्या कुडूस विभागातील हे दोन्ही दादा संघ आहेत आणि खरं तर मध्ये नारेगाव आहे आणि त्या नारेगावातलं व्यक्तिमत्व सध्या हा सामना पाहण्याकरता निलेश दादा देखील उपस्थित आहेत. आणि महेश करता पारितोषिक देखील आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज सूरज पाटील यांच्या वतीनं ते देण्यात येईल. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. अत्यंत चुरशीची लढत. आखूड टप्प्याचा बॉल उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी समीप. तिथून थांबवलं, अक्षरशः रोख लावली, धावा वाचवल्यात. मोक्याच्या क्षणी चांगल्या दर्जाचा खेळ इथे मात्र प्रस्थापित करतायत. संघाची टोटल पोहोचली आहे 49 या धावसंख्येवर. 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 24 धावांची गरज आहे. आता मी म्हणेन की नियती विशाल वल्टेची परीक्षा पाहते. जसा एखाद्या सोन्याला आगीच्या भट्टीत टाकल्यानंतर त्याची अग्निपरीक्षा होते, कदाचित 9 चेंडूतल्या याच 24 धावा विशाल वल्टेची देखील इथे अग्निपरीक्षा सुरू आहे. बॉल तयार. फटका पहा. बॅट ट्विस्ट झाली आहे. चेंडू हवेत आहे. विश्वनाथ भोईरला या कॅचची किंमत ठाऊक आहे. विशाल शांताराम वल्टे नावाचं वादळ इथून क्षमावलं जात आहे. बॅट्समन आउट. अत्यंत महत्वपूर्ण विकेट. थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकात ज्यावेळी विशाल वल्टेनं फलंदाजीचा वेग बदलला होता, क्षणार्धा करता असं वाटायला सुरुवात झाली की आता विशाल हे वादळ थांबणं मुश्किल आहे. परंतु निश्चितच अजितचं कौतुक करावं लागणार आहे. मुक्याच्या क्षणी त्यानं पलटवार केलाय साईराज कुडूस या संघावर आणि 49 धावसंख्येवर धक्का क्रमांक 3 जो दिला गेलाय कुडूस संघाला. साईराज स्पोर्ट्स कुडूस क्रिकेट जगतातलं फार एक मोठं नाव आहे. नवीन फलंदाज क्रीडांगणावरती दाखल झाला. लेजंड क्रिकेटर गौतम पटेल उर्फ लालू या टोपण नावानं ओळखला जाणारा हा खेळाडू. फटका स्टिअर केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. वेगानं आले क्षेत्ररक्षक. फक्त सिंगल आणि एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 50 या धावसंख्येवर. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 23 धावा. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाज महेश करता. द व्हॉइस ऑफ वाडा सूरज पाटील यांच्या वतीनं. बॉल तयार. फटका चांगलाय. ऑन साइडला उडवलाय बॉल. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आणि इथे संपवलाय फलंदाज महेशचा खेळ. परंतु नो बॉलचा सिग्नल देखील आलाय पंचांमार्फत. नो बॉलचा इशारा आहे. धावचीत जरी असला तरी पंचांकडनं अत्यंत हजरजबाबी पंच म्हणजे खूप अचूक निर्णय क्षमता. नो बॉलचा सिग्नल. नॉट मोर दॅन 3 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार. अंपायर ऑथराइज धावा किती गणल्या गेल्या तिथे त्याची देखील नोटिफिकेशन दाखवणं गरजेचं आहे. 1+1 2 ऑथराइज धावा मिळतील. नोची 1 प्लस रोटेशनची 1 आणि याच पंचांसाठी सलाम आहे बाळा पवार
एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील पंचांच्या दुनियेतलं, आणि दोन्ही नामवंत पंच, त्यांना सलाम आहे खरं तर. जी तुमचं संक्षिप्त स्क्वेअर ऑफ इक्विनॉक्सची जी लाईन आहे त्याच्या मागे 3 पेक्षा जास्त खेळाडू नकोत, आणि कदाचित बाळा पवार सरांची जी तीक्ष्ण भेदक नजर आहे, जी गोष्ट हमरापूरच्या क्रीडांगणावर देखील घडली होती मोक्याच्या क्षणी, तीच गोष्ट ऐनशेतच्या क्रीडांगणावरती घडली आहे. बॉलर तयार, षटकातला पुढचा बॉल. कमबॅक, जोरदार कमबॅक केलाय गोलंदाजानं. इथे मात्र डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे 52 या धावसंख्येवर. उर्वरित 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज साहिल क्रीडांगणावरती पोहोचलेत. 6 चेंडू 21 धावा. नियती कदाचित बलवान बनायला तुम्हाला एक संधी देते. कदाचित ती संधी साईराज कुडूसच्या या नव्या दमाच्या खेळाडूंना चालून आली आहे. त्या संधीचं सोनं त्यांना करता येईल का? 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 21 धावसंख्येची गरज आहे. परंतु अजित या गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. विशाल वल्टेची विकेट टिपल्यानंतर त्यानं 7च धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. म्हणजे जिथे 12 चेंडूमध्ये तब्बल 28 धावसंख्येची गरज होती, या षटकात जर एक 12 ते 15 धावा येऊ शकल्या असत्या तर मॅचची समीकरणं बदलली असती. परंतु इथे जर तरला क्रिकेटमध्ये अजिबात थारा नाही असं आपण म्हणतो. पेय विश्रांती होते. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी आपण एक पेय विश्रांती दिली आहे 2 ते 3 षटकांनंतर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 21 या धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 बॉल. फार मोठं थ्रिलर, फार मोठी धुमसचक्री, अत्यंत मोठं रणकंदार, आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. जिग्नेश आलेत. षटक क्रमांक 5. 6 चेंडू आणि विजयाकरता 21 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलचं इथे मात्र पृथक्करण सजवलं जात आहे. फुलटॉस, ज्याला ग्लान्स करायचं होतं परंतु व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. फलंदाजाला इथून इतिहास रचायला संधी मिळतीये. मी बऱ्याचदा म्हणतो की रोजगार हमीवर काम करणाऱ्या आर आबा यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं. 28 वर्ष तुरुंगवास भोगणारे नेल्सन मंडेला यांनी जगाला शांतीचा संदेश दिला, आणि आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून या भारताचं राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेलं व्यक्तिमत्व एपीजे अब्दुल कलाम. अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. कदाचित ती संधी इथे कुडूसला आहे. सायराज स्पोर्ट्स कुडूस सध्या रणसंघर्ष सुरू आहे, आणि जिग्नेश 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. फार मोठी धुमसचक्री सध्या क्रीडांगणावरती जे तुम्ही कुडूस आणि मेट या 2 संघांदरम्यान पाहताय. बॉल तयार, ओव्हर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल उडवलाय ऑन साइडला. खेळाडू पहा, अक्षरशः बनलाय प्रेक्षक. पाठवलाय चेंडू, मनगटाचा वापर करतोय फलंदाज. षटकार. दुसरा षटकार जर आला तर इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल सूरजजी पाटील यांच्या वतीनं. 5 चेंडू आणि 15चा सामना आहे. 14 धावसंख्येची गरज आहे. क्रिकेट है मित्रांनो, ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी भी बना देता है. कधी कधी हे टेनिस क्रिकेट विश्व इतकं भयानक आहे. अनेकांना रडताना या क्रीडांगणावरती आपण पाहिलंय. चला 5 चेंडू विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. मॅचला इथून मात्र सुरुवात. आता कमबॅक केला जरूर गोलंदाजानं. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. मी सातत्यानं म्हणतो की दोस्तों, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब जब न पडे हाथोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. टाकीचे घाव सुसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही. आपण तर माणसं. फटका चांगला इन फ्रंट ऑफ द विकेट. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जा आणि स्वतःची गुणवत्ता दाखवतोय काटकतेची. मला वाटतं त्या क्षेत्रात स्वराज होते. किंमत ठाऊक आहे. धावा त्यानं वाचवल्यात. मोक्याच्या क्षणी अत्यंत अफलातून कामगिरी क्षेत्ररक्षणातून स्वतःची काटकता. खरं तर आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं आहोत, आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली 61. विजयाकरता 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके आणि कदाचित एखाद दुसरा डॉट बॉल, अशा पद्धतीने दोन्ही संघांना गरज आहे. फटका चांगलाय, पाठवलाय इनटू द स्टँड. व्हॉट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. 6. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. या मातीनं दिला इथे वारसा कठोर छाती आम्हा दगडाची. इथे नद्यांनी दिलेली अखंडता, समर्थता, बलिदानाची,
पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता अभिमानाची, आई जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. लढवय्या या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे आपण मावळे आहोत. रणसंघर्ष होणार आणि तो संघर्ष पोहोचला शिगेला. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. या मॅच मध्ये थ्रिलर मात्र कायम आहे. अत्यंत चुरशीची लढत सध्या क्रीडांगणावरती मेट आणि कुडूस या 2 संघांच्या दरम्यान. कमबॅक. अरे बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. इथे वार पलटवार. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज सूरजजी पाटील आणि आदरणीय प्रवीण काकांकडनं. सन्माननीय प्रवीणजी ठाकरे जे निवृत्त प्रशासकीय अधिकारी, नायब तहसीलदार, निवृत्त नायब तहसीलदार साहेब यांच्या वतीनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि अप्रतिम काय प्रदर्शन करतंय क्रिकेट. चित्त थरारक प्रदर्शन सध्या, धुरंधर क्रिकेटचं प्रदर्शन क्रीडांगणावरती. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ स्ट्रोक. बॉल चाललाय. षटकार. व्हॉट अ मॅच. इट्स अ गोल्डन 6. अनबिलिव्हेबल. अत्यंत दर्जेदार क्रिकेट. सलाम आहे त्या फलंदाजाला, सलाम आहे कुडूसकरांना. इतिहास रचलाय. नियतीनं जी संधी दिली कदाचित त्या संधीचं सोनं इथं केलंय. जिंकणं ज्यांच्या रक्तात आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की हार मानणं ज्या गावाच्या रक्तात नाही त्या गावाचं नाव आहे कुडूस. आणि सध्या त्या खेळाडूला या आपण क्रीडा मंचावर मॅन ऑफ द मॅच पण त्यालाच. आणि तो मॅचचा सुपर हिरो ठरला आहे साहिल. सुपर हिरो. चला पुढच्या फेरीच्या टॉस करता आपण. व्हॉट अ मॅच. सलाम आहे. म्हणजे जो विश्वास दाखवला खेळाडूंनी त्या विश्वासास पात्र खेळी. 1500 रुपयांचं कॅश रोख रकमेचं पारितोषिक. काटक पोरं आहेत आपली रानावनात फिरणारी आणि खऱ्या अर्थानं आज इथे इतिहास रचलाय त्या खेळाडूनं. त्याचं नाव, साहिलचं नाव साहिल सवर. सौरभ सवरनं आणखीन एक खेळाडू लॉन्च केलाय. चला वाडा पोलीस स्टेशन, पिंपळा, साई गावदेवी पिंपळास, नंतर कोणे स्पोर्ट्स कोणे, विजय संघ आणि साईराज कुडूस. चला सगळ्या संघांचे कॅप्टन इथे तुम्ही त्या खेळाडूला, सूरज सर त्याची बाईट घ्या, त्याला विचारा निश्चितच काय मनामध्ये भावना आहेत हा सामना जिंकल्यानंतर. साहिल 2च मिनिटं. हा गुड्डू 11 वसुरी संघ आपण खेळाडू कक्ष जो समोर आहे तिथे बसायचंय. तर नक्कीच चित्त थरारक सामने पाहायला मिळत आहेत. सौरभ सवरचा भाऊ आहे. मोठा का छोटा? छोटा आहे पण तो मोठा वाटतो. मजबूत देश टीम. इकडे इकडे साहिल सवर आमच्या समवेत या ठिकाणी. सौरभ सवरचे छोटे बंधू आहेत. संकटामध्ये टीम होती, प्रेशर होतं. विशाल वल्टेची विकेट गेली होती आणि तू ठोकलेले ते 2 षटकार, खास करून बॉल कमी आहेत. एकच बॉल तो बीट झाला आणि शेवटच्या बॉलवर मॅच आली. आणि एक बॉल पटतंय. मला माहित होतं मी मारी. त्याला माहित होतं मी षटकार मारी. त्याच्या मनात होतं. संधी तुला मिळाली. कसं टीम बद्दल? मस्त. वेल डन. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. हॅलो. चला मॅचला सुरुवात करा. कळंबे संघ